रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हे रूप पाहता लोचनी 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 सुख झाले भो साजनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा सुख झाले भो साजनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधवा वरवा तो हा माधवा वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधवा वरवा तो हा माधवा वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा हे तो हा माधवा वरवा तो हा माधवा वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधवा वरवा तो हा माधवा वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पर खुमा देवी वार पर खुमा देवी वार तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा देवी वार पर खुमा देवी वार तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा
जय जय राम कृष्ण हरी 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 संताची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा संताची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडे भागलिया मज वाहतील कडी भागलिया मज वाहतील कडे भागलिया मज वाहतील कडी त्यांची आने जोडे सर्व सुख त्यांची आणि जोडी सर्व सुख त्यांची आणि जोडी सर्व सुख तेचे माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीते सकळ तेचे माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी तुका मने शेष घेईन आवडी 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 वचन न मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते तुका मने शेष घेईन आवडी 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 वचन न मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते वचन मोडी बोलिले ते तेची माझे हित करीती सकळ हो त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी गोपार खुमाई गोपाळ कुमाई 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 गोपाळ कुमाई गोपार खुमाई गोपाळ कुमाई गोपार खुमाई गोपाळ कुमाई गोपार खुमाई गोपाळ कुमाई ठोबा 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 ठोबा
विश्वास संताची पायी हा माझा विश्वास हा माझा विश्वास संताची पायी 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 हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तिची माझे हित करीती सकाळ तिची माझे हित करीती सकाळ सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे गीत करीती सकाळ त्याची माझे गीत करीती सकाळ माझे नेहा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ
गोपाळ कृपा करे जेणे हा गोपाळ कृपा करी त्याची मागीत करीती सकाळ त्याची मागीत करीती सकाळ करीती पुंडलिक वरदान विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान बावली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु चैतन्य कानिपनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की विठ्ठल 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 पुंडलिक वरदान ज्ञानदेव हरिनाथ भगवान स्वामी ब्रह्म एकनाथ महाराज संत शिरोमणी श्री नामदेव महाराज विठ्ठल 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 संतांची पायी हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडे भागलिया मज वाहतील कडे त्यांचे आने जोडे सर्व सुख त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका मने शेष घेईन आवडी तुका मने शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संताची दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे संचात पदाने कधी जाणे करो संचात पदाने कधी जावे बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा हो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा हो स्वामी तुकया देवा संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं
नमामि जोगम शिरसा गुरुम तमात्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे ने आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जीवेशी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मनी रसवती वळंगणे अक्षराशे भावाचे अवतरण अवतरविते खून हाताचडे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय तेवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल संतांचे पाय हा माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी अकारण करुणा वरुणालय भक्तवस्त्र श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अखंड असीम अहेतुई कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैरागी राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय आणि सकल संत मांदियाळी यांच्या परम कृपेने आशीर्वादाने आपण सर्वजण दरवर्षी सद्गुरू चैतन्य श्री कानिपनाथ महाराजांच्या मूर्तिस्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त नाम उत्सवाचे 9वे वर्ष आहे. त्यानिमित्त असणारी सेवा आहे. गोड असा श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील आपलं आत्यंतिक विश्वासाचं ठिकाण सांगणारा अभंग आहे. विठ्ठल चार दिवसाचा उत्सव आहे, पण अत्यंत सुंदर असा उत्सव आहे की नाही. जसा काय उत्सव 15 दिवसाचा आहे असं वाटतं आहे की नाही. म्हणजे इतका भव्य दिव्य अशा प्रकारचा मंडप, अशा प्रकारची जी योजना आहे, खूप सुंदर अशा प्रकारची योजना आहे. भगवान परमात्म्याची कृपा आहे, सद्गुरू श्री चैतन्य कानिपनाथ महाराजांची असणारी कृपा आहे. आणि त्यांच्या कृपेने ज्ञानदान, अन्नदान, सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण, काकडा, सहस्त्रनामाचा पाठ, गाथा, भजन, प्रवचन आदी ही जी काही संप्रदायातील सेवा आहे ती सद्गुरू चैतन्य कानिपनाथांच्या समोर आपण काय करत आहोत, सेवा करत आहोत. गोड असा श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचं जर चिंतन केलं तर आपली परंपरा ही कुणापासून आहे हो? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य भगवान श्री शंकर परमात्म्याने महादेवाने शिरसिंधू परिसरामध्ये देव पार्वतीच्या कानामध्ये ब्रह्मविद्या सांगितली. ही ब्रह्मविद्या अत्यंत गुप्त आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम असं म्हटलेलं आहे. ती राजविद्या आहे, राजगुह्य आहे, ते कुठेही सांगता येत नाही. म्हणून एकांत स्थलामध्ये भगवान शंकराने देवी पार्वतीच्या कानामध्ये सांगितलं. पण ते कानामध्ये सांगत असताना प्रकार असा घडला गेला, आईसाहेबांना थोडी झोप लागली. आईसाहेबांना झोप लागली. कथा सांगत असताना श्रोत्याने जर हुंकार दिला तर वक्त्याला काय होतो, आनंद होतो. पण आईसाहेबांना थोडी झोप लागली. परिणाम साक्षात भगवान महाविष्णूने माशाच्या पोटामध्ये ती ब्रह्मविद्या ऐकली. आणि ऐकल्यानंतर जे माशाच्या पोटात भगवान महाविष्णूने ऐकले तेच कोण झाले, मच्छिंद्रनाथ झाले. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य श्री मच्छिंद्रनाथाने हा जो काही ब्रह्मविद्याचा अनुग्रह आहे तो सद्गुरू कुणाला केला, श्री गुरु गोरक्षनाथांना केला. श्री गुरु गोरक्षनाथाने श्री गुरु गहिनीनाथांना केला. श्री गुरु गहिनीनाथांनी तोच उपदेश सद्गुरू श्री निवृत्तीनाथांना केला. आणि सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी तोच ब्रह्मविद्या सद्गुरू श्री कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबरायांना केला आहे. म्हणून निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्णनामी किंवा ज्ञानदेवा सार चोजविले गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानोबराय वर्णन करतात ना, आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो अमोते. आदिगुरु शंकर परमात्म्यापासून आलेली ही परंपरा आहे, बोधाची परंपरा आलेली आहे. तो हातू घेऊन आघवा कळी गिळीत या जीवा सर्व प्रकारे धावा करे पावेगी. आणि त्याच परंपरेमधील सद्गुरू श्री ज्ञानेंद्रनाथ महाराज त्यांचे एकनिष्ठ सेवक सद्गुरू श्री चैतन्य कानिपनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल आपली वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा नाथ परंपरेपासून आहे. नवनाथापासून असलेली आपली ही वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्या आत्यंतिक विश्वासाचं ठिकाण सांगतात. कारण जीवाचं अत्यंत कल्याण करणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये फक्त संतच आहेत.
संताशिवाय जीवाचं आत्यंतिक कल्याण होऊ शकत नाही. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. भागवतामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, संत संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान अनेक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. सत्संगती वेगळं माझी प्राप्ती करण्याचं स्थान तात्काळ स्थान दुसरं कुठलंही नाही. म्हणून साधू पुरुषाची संगती घडणं, त्यांची सेवा घडणं अत्यंत महत्त्वाचं आहे कलियुगामध्ये महाराज. कारण सत्संगेनं परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मादाती प्रयत्नेनं सत्संगम सततम कुरु. शास्त्र सांगतं आपण मनुष्याने काय केलं पाहिजे, नेहमी सत्संगती केली पाहिजे, नेहमी साधू पुरुषाची संगती केली पाहिजे. पण असे संत महात्मे त्यांची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे. शास्त्र सुभाषितकार सांगतात, शैले शैलेनं माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. शैले शैलेने माणिक्यम, प्रत्येक पर्वतावर रत्न सापडत नाही. मौक्तिकम न गजे गजे, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती सापडत नाही. प्रत्येक जंगलामध्ये चंदन सापडत नाही. येडी बाबा नक्की सापडेल आहे का नाही. चंदनम न वने वने साधो नाही सर्वत्र. तसं संत महात्मा सर्वत्र कुठेही प्राप्त होत नाहीत, अत्यंत दुर्लभ आहेत महाराज. महसंगस्तु दुर्लभ हा अगम्य हा अमोघश्य. देवर्षी नारद मुनी सांगतात, महापुरुषाची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे. बरं, भेटले तर ओळखायला येत नाहीत. आणि भाग्यवशात जर प्राप्ती झाली तर आपल्या कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आता 3 विकल्प मी आपल्या पुढं मांडतो. वस्तू दुर्लभ आहे पण सफल नाही, वस्तू सफल आहे पण दुर्लभ नाही. पण एक वस्तू अशी आहे ती दुर्लभ आहे, भाग्यवशात प्राप्त झाली तर कृतकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एका एका विकल्पाचं आपण चिंतन करू. पहिला विकल्प, वस्तू दुर्लभ आहे पण सफल नाही. कोणती वस्तू दुर्लभ आहे हो? सिंहिणीचं वाघिणीचं दूध आहे. दुर्लभ आहे पण कदाचित प्राप्त झालं ते सफल नाही महाराज आहे की नाही, सफल नाही. आता वाघिणीचं दूध कोणाला मिळणार आहे हो? आपल्यासारखा मनुष्य वाघिणीचं दूध आणू शकेल का? बरं, जो वाघिणीचं दूध आणायला जाईल तो परत महागारी येण्याची शाश्वती नाही महाराज आहे की नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थासाठी वाघिणीचं दूध आणलं होतं महाराज आहे की नाही. वाघिणीचं दूध आणायला वाघ लागतो आहे की नाही, वाघ लागतो, सिंह लागतो. आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काम नाही. बरं, कदाचित तुमच्या आमच्यासारख्याने सिंहिणीचं दूध आणलं, वाघिणीचं दूध आणलं. शास्त्र सांगतं ते वाघिणीचं दूध सुवर्ण पात्राशिवाय स्थिर राहत नाही. आपण जर्मनच्या स्टीलच्या लोखंडाच्या पात्रात ठेवतो, त्याचा भेद करतं आणि निघून जातं. जे दूध जी काही लोखंडाच्या पात्राचा छेद करतं, असं वाघिणीचं सिंहिणीचं दूध तुम्ही आम्ही पिलं काय होणार आहे सांगा? जे लोखंडाच्या पात्राचा छेद करतं ते चर्मपात्रावर ठेवेल का? पोट फाडून बाहेर येईल महाराज. म्हणून वाघिणीचं दूध पाचवायला कोण पाहिजे? वाघ पाहिजे. आपल्यासारखा चहा पिणारा नको. विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होतो वस्तू दुर्लभ आहे पण सफल नाही. दुसरा विकल्प आहे, वस्तू सफल आहे पण दुर्लभ नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण दररोज अन्नादिक पदार्थाचं सेवन करतो ना, मग आपण प्रसाद घेतो, भोजन करतो. माझा तुम्हाला प्रश्न आहे, मला सांगा, आपण मिळेल ते खातो का आवडेल ते खातो? हा, विठ्ठल विठ्ठल. आवडेल ते असं उत्तर आलं, पण ते उत्तर काही बरोबर नाही. मिळेल ते आपण खातो आहे की नाही. आवडणारी वस्तू 1 दिवस मिळेल, 2 दिवस मिळेल, 3 दिवस मिळेल, दररोज मिळणार नाही आहे की नाही. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. देवाने जे दिले आपल्याला प्रारब्धानं आहे की नाही, प्रारब्धाची भरे पोट तुका करीना बोबाट अन्न मानधन, हे तो प्रारब्ध अधीन. कधी कधी श्री बालाजीचा बेत असतो, कधी कधी आळंदीमध्ये भाकरीवर चटणी पण नसते महाराज. असा हा प्रकार आहे. जसं देवाने आपल्याला दिलेलं आहे तसं आपल्याला खावं लागतं. म्हणजे समयाशी सादर व्हावे, जैसी जैसी वेळ पडे. काही भोज्य नाना परी, काही कोरड्या भाकरी, कधी श्री बालाजीचा बेत, श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलबी, कधी कधी कोरड्या शिळ्या भाकरी खावं लागतात. म्हणून आवडणारी वस्तू दररोज मिळत नाही. जसं प्रारब्धानं देवाने आपल्याला दिलेलं आहे तसं आपल्याला खावं लागतं. ठीक आहे. माझा तिसरा विकल्प आहे, वस्तू दुर्लभ आहे पण सफल आहे. किती दुर्लभ आहे हो? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना विचारा. चंद्रामृत सुखे सेववेला, असता रवी धरवेला, बाह्या हेरा सागर तरवेला,
परित्या साधूची भेटी न होईल गा परित्या साधूची भेटी न होईल गा परित्या साधूची भेट न होई का परित्या साधूची भेट न होई का हे चंद्रामृत सुखी सेवविला असता दातारणी रविला बाया हिरा सागर करविला परित्या साधूची भेट न होई का चंद्रामृत सुखी सेवविला असता दातारणी रविला बाया हिरा सागर करविला चंद्रामृताची प्राप्ती होईल अस्त्राला जाणार सूर्य धरता येईल भाऊबलाने समुद्र तरून जाता येईल वाऱ्याची घडी घालता येईल भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान होईल आकाशात पायी चालत जाता येईल परंतु साधू पुरुष भेटणं अत्यंत दुर्लभ आहे व्याघ्रसिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हाता चढे हरिप्रियाची भेटी नातुडे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या दुर्लभ भाग्य आहे महाराज महात्मा भेटणं अत्यंत दुर्लभ आहे संत महात्मा भेटत नाहीत नको ते माणसं भेटल्याशिवाय राहत नाहीत महाराज नको ते माणसं भेटल्याशिवाय राहत नाहीत सकाळी सकाळी असे माणसाचं भेट होती असं दर्शन होतं त्यांचं दर्शन झालं की दिवसभर जेवणच मिळत नाही महाराज प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे तैसे अभक्ताचे सर्व अशी काही लोक आहेत आपला हरिपाठ चालू असतो ती लोक समोर आले रे आले आपला हरिपाठच बंद होतो विठ्ठल विठ्ठल चांगली माणसं साधू महात्मे भेटणं अत्यंत कठीण आहे बहु अवघड वा आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत परी जगती करुणा केली परी जगती करुणा केली ऐसे वर्मामद दावी नारायण ऐसे वर्मामद दावी नारायण ऐसे वर्मामद दावी नारायण ऐसे वर्मामद दावी नारायण परी जगती परी जगती करुणा केली ऐसे वर्मामद दावी नारायण ऐसे वर्मामद दावी नारायण ऐसे वर्मामद दावी नारायण ऐसे वर्मामद दावी नारायण बहु अवघड आहे संत भेटी परी जगती करुणा केली परी जगती करुणा केली बहु अवघड आहे संत भेटी परी जगती करुणा केली परी जगती करुणा बहु अवघड असे संत भेटी तरी जगजेठी करुणा केली संत महात्म्याची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे मी तुम्हाला बोललो नको ते माणसं भेटते संत महात्मा भेटणं अत्यंत कठीण आहे अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझबाना आणि कांटाळा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती संत महात्मा भेटणं अत्यंत दुर्लभ आहे त्याचं शास्त्र असं सांगतं कारण संत महात्मा जरी भेटले कदाचित भेटले तर ते ओळखायला येणं अत्यंत कठीण आहे अगम्य असं म्हटलेलं आहे दोन्ही दिसती सारखी वर्मे जाणे तो पारखी ज्ञानोबरायांनी महाराष्ट्रामध्ये पांढरा वेश धारण केला म्हणून आज कोणी पांढरा वेश धारण केलं की आपल्याला काय वाटतं महात्मा असं वाटतं उत्तरेमध्ये आचार्यांनी सद्गुरू श्री शंकराचार्यांची जयंती कालच झाली महाराज आचार्यांची आणि आचार्यांनी भगवं वस्त्र धारण केलं मग भगवं वस्त्र धारण केलं की आपल्याला काय वाटतं तो महात्मा आहे असं वाटतं ना आपल्याला पण महाराज काय झालं
त्यामध्ये अशुद्धी निर्माण झाली, काहीतरी अशुद्धी निर्माण झाली. पांढरं वस्त्र धारण केल्यावर कोणी संत होईल का हो महाराज? नाही. भगवं वस्त्र धारण केल्यावर कोणी संत होईल का? भगवेतरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंत. भगवं वस्त्र धारण करून जर साधू होत असेल तर श्वानाचा सहज भगवा रंग आहे की नाही. बहुतेक कुत्रे भगव्या रंगाचे असतात, काळी पांढरे कमी असतात. तुकोबर विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव महाराज भगवंताच्या कृपेशिवाय संत महात्मा भेटत नाही. साधू पुरुषाची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे. मी सांगत होतो, बाह्य उपाधीनं संतत्व कधी सिद्ध होत नसतं. संत आणि असंत दिसायला सारखेच आहेत की नाही. पांढरं वस्त्र धारण केलं म्हणून संत होतो का? भगवं वस्त्र धारण केलं म्हणून संत होतो का? तुकाराम महाराजांचा लाल शेर आहे, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, झाले कलित बहुत, 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 झाले कलित बहुत. पोटासाठी झाले कलित बहुत, हे झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. तुकोबर आहे म्हणतात, कलियुगामध्ये पोटासाठी संत भरपूर झाले. भगवं वस्त्र धारण केले की बाहेर काय पायापडून दक्षिणा मिळते, जेवण मिळतं. पांढरं वस्त्र धारण केलं लोक पायापडून दक्षिणा देतात. पोटासाठी संत झाले कलित बहुत. तुकोबराने वर्णन केले. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. संत आणि असंत दिसायला सारखे आहेत. दोघं जण बसलेले आहेत, दोघांच्या हातात माळे आहेत, दोघांनी डोळे जावलेले आहेत. पण तुकाराम महाराज म्हणतात त्यातला एक जप करतो आणि एक झोप घेतो. पण नेमका जप कोण करतो आणि झोप कोण घेतो? वर्म जाणे तो पारखी. तो पारखी आहे महाराज, ओळखता आला पाहिजे. आम्ही नेहमी सांगत असतो, परमार्थामध्ये आपल्याला फार काही नाही कळलं तरी चालेल, पण साधू महात्मा नक्की ओळखायला यावा, संत महात्मा ओळखायला यावा. वरून उपाधीवरून संतत्व कधी सिद्ध होत नसतं. लोकांचा स्वभाव आहे, गतानुगते के लोके लोकहा पारमार्थिका वालोकालिंगम मात्रेन गतम मे ताम्र भाजनम. लोकांचा स्वभाव आहे, एकाने अंध अनुकरण केले की लोक तसं अनुकरण करतात. आंधळ्याचे काटे लागले आंधळे, घात एक वेळे पुढे मागे. एक उदाहरण दिलेले, ब्राह्मण बुवा होते, पर्वकाळ होता, गोदावरीच्या काठी स्नानाला आले. त्यांच्याकडे तांब्या होता, पुष्कळ गर्दी होती. त्यांना वाटलं आपण काठावर तांब्या ठेवणार स्नानाला जाणार, तांब्या गेला तर काय करावा. गर्दी असल्यामुळे ओळखायला यावं म्हणून थोडी वाळू उकरली, त्या तांब्या ठेवून ओळखायला यावून महादेवाची पिंड तयार केली. शेजारच्या ग्रस्तांनी पाहिले की आज ब्राह्मण बुवांनी स्नानाच्या अगोदरच पिंड तयार केली. याचा अर्थ आज स्नानाच्या पूर्वीच पिंड तयार करून पूजा केली पाहिजे, असा विधी असला पाहिजे. कारणाचा विचार केला का? ब्राह्मण देवाने केलं म्हणून यांनी केलं. ब्राह्मण देव स्नानाला गेले, दुसऱ्याने पिंड तयार केली म्हणून तिसऱ्याने केली, तिसऱ्याने केली म्हणून चौथ्याने, अशा 100 पिंडी तयार झाल्या. ब्राह्मण बुवा स्नान करून येऊन पाहतात तर तांब्या कुठे? तांब्या नाही, पिंडीच पिंडी. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, कारणाचा कोणी शोध केला का? नाही महाराज, कारणाचा कोणी शोध केला नाही. एकाने अनुकरण केलं, अंध अनुकरण केलं की लोक तसं अनुकरण करत असतात. म्हणून परमार्थामध्ये महात्मा ओळखायला यावा. शुद्ध कसोनी पहावे, वरीला रंगानं भुलावे. संक्रांतीच्या दिवशी माता माऊली बाजारामध्ये गेल्यानंतर ते जे घट असतं, मडकं असतं, कसं करतात तो? वाजून बघतात, कच्चं आहे का पक्क आहे. व्यवहारातली साधी गोष्ट जर आपण एवढी तपासून पाहतो तर ज्यांच्या सहवासात आपल्याला परमार्थ करायचा आहे त्यांना आपण काय केलं पाहिजे? नक्की ओळखलं पाहिजे. संत महात्मा ओळखायला आला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं चरित्र आहे. विवेकानंद प्रवचन ऐकायचे. प्रवचन ऐकल्यानंतर ज्यांनी प्रवचन केलं त्या बुवांना म्हणायचे, बुवा ज्या देवाचं वर्णन तुम्ही केले त्या देवाला तुम्ही पाहिलंय का?
तेव्हाच ते महाराज म्हणायचे आम्ही महाराज फक्त देवाचं परोक्ष वर्णन करतो, शब्द ज्ञानाने वर्णन करतो, आम्हाला देवाचा अनुभव नाही. सारखं फिरत होते. आणि मग प्रकार असा घडला गेला, सत्कर्माचा उदय झाला, पुण्य फळले बहुता दिवसा. आणि मग स्वामी रामकृष्ण परमहंसाची भेट झाली, प्रवचन झालं, नमस्कार केला. ज्या देवाचं वर्णन तुम्ही केलंय त्या देवाला तुम्ही पाहिलंय का? ते अधिकारी सिद्ध महापुरुष होते. त्यांनी सांगितलं तुला पाहायचंय का? बस मस्तकावर हात ठेवला आणि ब्रह्म सायुज्य प्राप्त झालं. विठ्ठल विवेकानंद म्हणाले तेवढ्याला मी थांबणार नाही, माझ्या गुरुची मी परीक्षा बघणार आहे, गुरु तपासून बघणार. तुका म्हणे माझं कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. पंचवटी क्षेत्रामध्ये नाशिक धामामध्ये रामकृष्ण परमहंस रात्री 12 वाजता मठाच्या बाहेर पडायचे. स्वामी विवेकानंद त्यांच्या पाठीमागे जायचे. माझे गुरुजी नेमकं 12 वाजता जातात कुठं आहे की नाही. आणि मग त्यांनी जेव्हा निरीक्षण केलं, स्वामी रामकृष्ण परमहंस रात्री 12 वाजता भगवती कालिका मातेच्या मंदिरामध्ये जाऊन ध्यान करायचे. विठ्ठल विठ्ठल. महात्मा ओळखायला आला पाहिजे. आपला प्रश्न जे काही चिंतन चाललं होतं, महात्मा संत महात्मा ओळखायला आले पाहिजे. बाह्य उपाधीवर संतत्व कधी सिद्ध होत नसतं. लोकांचा एक स्वभाव आहे, अंध अनुकरण करणं एक लोकांचा स्वभाव आहे. इंजिनियर साहेब होते, इंजिनियर साहेब, त्यांनी एकाला गुरु केलं. शेजारच्यानी आपल्या साहेबांनी गुरु केले म्हणून त्यांना गुरु केलं. त्यांना ओळख मला विचारला मी, तुम्ही त्यांना गुरु का केलं? त्यांनी सांगितलं आमच्या शेजारचे इंजिनियर साहेब आहेत ना, त्यांनी त्यांना गुरु केलं म्हणून आम्ही त्यांना गुरु केलं. आम्ही त्यांना म्हटलं बाबा फार झालं तर इंजिनियर साहेबाला बिल्डिंग बांधताना किती गोण्या सिमेंट आणि किती गोण्या खडे हे लागेल हे कळेल का? महात्मा कळेल हो. पण लोकांचा स्वभाव आहे, त्यांनी केलं ना आपण तसं करायचं, असा एक जीवाचा काय असतो स्वभाव असतो. पण महाराज सांगतात बाह्य वेशावरून बाह्य उपाधीवरून संतत्व कधी सिद्ध होत नसतं. महाराजांनी सांगितलंय भगवं वस्त्र धारण केलं तरी संतत्व होत नाही, आहे की नाही. बरं पुढं काय, दाढी जटा वाढवलं तरी संत होतो का हो? नाही होत. महाराज तुकाराम महाराज वर्णन करतात जर दाढी जटा वाढवून संत होत असेल तर अस्वलाच्या सर्वांगावर केस आहेत, आहे की नाही. त्या साधूच्या फक्त गालावर आणि डोक्यावरच केस आहेत, पण त्या अस्वलाच्या जर सर्वांगावर केस आहेत मग अस्वलाला तर 1008 मंडलेश्वर म्हणावं लागेल. म्हणतो का आपण? नाही म्हणत. महाराजांनी सांगितलं जर डोंगरामध्ये जाऊन गुहेमध्ये जाऊन जर महात्मा होत असेल तर आपल्या घरातल्या भिंतीच्या बिळामध्ये सुद्धा उंदीर राहतो. मग त्या उंदराला आपण तपस्वी म्हणतो का हो? म्हणत नाही. जर आपण उंदराला तपस्वी म्हणणार नसाल तर डोंगरामध्ये राहणारा कुणी असेल त्याला आपण संत म्हणू का? मी का सांगतो, बाह्य वृत्तीवरून संतत्व कधी सिद्ध होत नसतं. तुका म्हणे ऐसे कासया करावे देहाशी दंडावे वाहुगेची. कारण संत आणि असंत दिसायला सारखेच आहेत महाराज. ज्ञानोबांच्या वारीमध्ये असा अनुभव आपल्याला येतो महाराज. माऊलींच्या वारीमध्ये माऊली सोहळ्यामध्ये आपल्याला जायचं असतं, 3ला उठायचं असतं, वळकुटे बांधायची, स्नान करून दिंडीला लागायचं असतं, टँकरला पाणी मिळत नाही, गर्दी झालेली असते. मग अशा प्रसंगामध्ये आपले सोबती थोडे बाजूला राहतात सकाळच्या वेळेला आणि मग आपल्या आंघोळ करायची असते. आणि मग एक मोठा बुक्कावाला मोठा गंधवाला 10-12 माळी असतात, गंध असतात, वारकरी दिसतो आपल्याला. बाबा बरं झालं भेटलात, आता स्नान करतो, स्नान करून येतो, फक्त कपडे इथं ठेवू का? ठेवा म्हणे ठेवा. बाबा तुम्हाला म्हणून सांगतो खिशामध्ये 5000 रुपये आहेत बाबा, स्नान करून येतो, फक्त लक्ष ठेवा म्हणतो. आता पहा सदरा काढतो, सदरा काढून त्या जो काही वारकरी आहे नवीन त्याच्याजवळ ठेवतो, आंघोळीला जातो, आंघोळ करून बाहेर जेव्हा माघारी येतो तेव्हा तो वारकरी नसतो, सदराही नसतो. विठ्ठल विठ्ठल. बाह्य लक्षण कधी कधी फसवतं महाराज. बाह्य लक्षण कधी संतत्व सिद्ध होत नाही. याचा अर्थ वारकरी चोरी करत नसतो बरं का. चोरांनी वारकऱ्याचा वेश धारण केला, आलं लक्षात तुमच्या. चोरांनी काय केला, वारकऱ्याचा वेश धारण केला आणि फसवलं आपल्याला. असा हा प्रकार घडला गेला. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की संतत्व जे आहे, संत महात्मा ओळखायला येणं अत्यंत कठीण आहे. आता एक सुभाषितकार सांगतात, काकहा कृष्णा पिकहा कृष्णा को भेदो पिक काकयो हो वसंत समये प्राप्ते काकहा काकहा पिकहा पिकहा. कावळाही काळा आहे, कोकिळाही काळी आहे. दोघांमध्ये काय फरक आहे हो? सुभाषितकार सांगतात वसंत ऋतू आला की कोकिळा पंचम स्वरामध्ये गायन करते आणि कोकिळाचं जेव्हा गायन सुरू होतं तेव्हा कावळं व दादाने वाटतं एखादा आलाप घ्यावा, आहे की नाही. आणि तेव्हा जेव्हा आलाप घेतात तेव्हा त्यांच्या आलापावरून कळतं हे कोण आहेत. विठ्ठल विठ्ठल. हंसा शुक्ला हा बका शुक्ला हा. हंस पण पांढरा आहे, बगळाही पांढरा आहे. काय फरक आहे हो? शिरनिर विभाग येतो. हंस हा बका हा.
पाणी मिश्रित जर दूध आपण हंसापुढं ठेवलं, राजहंस काय करतो, पाणी वेगळं करतो, फक्त दूध ग्रहण करतो. आणि पाणी मिश्रित दूध आपण जर बगळ्यापुढं ठेवलं, बगळा काय करतो, पाण्यासकट दुधाचं ग्रहण करतो. तसं संत आणि असंत ओळखायला येणं अत्यंत कठीण आहे. महाराजांनी खूप सुंदर सांगितलं. शेवटी तुकोबऱ्याचं एक अभंग आपल्यापुढे मी सांगतो. नव्हते ते संत करिता कवित्व, संताचे ते आप्त नव्हते संत. कवित्व केलं तरी संत तो सिद्ध होत नाही. संतांच्या घरात जन्माला आला तरी संत होत नाही. 450 वर्षापूर्वी तुकोबरांनी लिहून ठेवलं महाराज. कारण आत्मानुभव नोहे मिराशे, जे वाटाला हवे गोत्र जासे, हा लहानावे रक्ताशे, जे देहभावी सांडले. वंश परंपरेने पित्याला आपली संपत्ती पुत्राला देता येईल, पण वंश परंपरेने पित्याला आपला आत्मबोध मुलाला देता येत नाही. महाराज सांगता संताचे ते आप्त नव्हते संत. संतांच्या घरात जन्माला आला तरी संत होत नाही. इथं वेश चालत नाही, आडनाव चालत नाही. आमचा वेश संताचा आहे म्हणून आम्ही संत आहोत का? नाही महाराज. आडनाव चालत नाही. महाराजांनी सांगितले, बाहेरल्या वेशात जैसे तैसे झाकले तो बरे, पोट भरे तेने वेश. आहे की नाही? झाकले म्हणून बरं आहे महाराज. आहे की नाही? बाहेरचा वेश संताचा आहे म्हणून तो संत आहे का? हो नाही महाराज. झाकले तो बरे, पोट भरे तेने वेश. आहे की नाही? अंतकरणातला भाव लोकांना कळत नाही म्हणून बरं आहे, नाही तर 2 लोक एकमेकाच्या शेजारी बसणार नाहीत महाराज. आहे की नाही? अंतकरणातलं कळत नसतं कोणाला म्हणून बरं आहे. तो खूप बरं आहे. महाराज वर्णन करतात, बाहेरले वेशे आत जैसे तैसे, झाकले तो बरे, पोट भरे तेने वेशे. नव्हते ते संत धरिता भोपळा करिता, वाकळा नव्हती संत. भोपळा धारण केला तरी संत होत नाही. आहे की नाही? महाराज सांगतात, माळा मुद्रा धारण केल्या तरी संत होत नाही. ऐका, माळ घातली तर माळकरी होईल, संत होणार नाही. कथा कीर्तन केलं तर कथेकरी होईल, संत होणार नाही. महाराज सांगतात, तपतीर्थाटन केलं तरी संत होणार नाही. माझा अर्थ उलटा करू नका. आहे का नाही? संत महात्मे कथा कीर्तन करतात, पण जे जे कथा कीर्तन करतात ते संत असतात असं नाही. विठ्ठल महात्मा ओळखायला येणं अत्यंत कठीण आहे. अगम्य असं म्हटलेलं आहे. अगम्य आहे. साधू महात्मा ओळखायला येत नाही कलियुगामध्ये. अत्यंत दुर्लभ आहे. ज्ञानोबरे, तुकोबरे, नाथ महाराज, गोरोबा काका, सावतोबा, चोकोबऱ्यांना किती लोकांनी ओळखलं. देहू गावातले लोक तुकोबऱ्यांना काय म्हणत होते माहिती आहे आपल्याला? तुका वेडा अविचार करी बडबड फार. आहे की नाही? वारकरी भजनच करतात म्हणे तुकोबरे. ओळखलं नाही तुकोबऱ्यांना. ज्ञानोबऱ्यांना किती लोकांनी ओळखलं? नाही ओळखलं महाराज. गोरोबा काकांना, सावतोबा, चोकोबरा आहे, शांतीब्रह्म, एकनाथ महाराज, नामदेव आहे ना, किती लोकांनी ओळखलं? नाही. संत महात्मा ओळखायला येत नाही. अगम्य आहे महाराज, अगम्य आहे. मग संतत्वाची कसोटी काय? तुका म्हणे, नाही निरसला देह तोवरी आघेवे संसारिक. देहाचा निराश होत नाही तोपर्यंत सगळे संसारिकच आहेत महाराज. आपण आळंदी पंढरीची वारकरी, बरोबर आहे. आपली पंढरपूरची वारी असते. महिन्याची वारी नसली तरी 4 वाऱ्या मुख्य आहेत. आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्र. चैत्र झाली आता, नाही का? आता मला वाटतं आषाढीच येणार आहे वारी. आता चैत्र पण झाली, माघ पण झाली. आता 4 वाऱ्या नाही केल्या तर 2 वाऱ्या नक्की करतो. आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असे गुज पांडुरंग. पण 2 वाऱ्या नाही केल्या तर 1 वारी तर ज्ञानोबऱ्यांच्या सोहळ्यामध्ये आपण नक्की करतो. जेजुरी आहे शेजारी, ते की नाही? जेजुरी गावामध्ये ज्ञानोबऱ्यांचा मुक्काम असतो. मग माऊलीच्या सोहळ्यामध्ये आपण पायी चालतो. महाराज 18 दिवस चालावं लागतं. आता सोहळ्यात चालायचं म्हणजे सोपं नाही महाराज. सोहळ्यात चालायचं म्हणजे सोपं नाही. जेव्हा आळंदीहून निघतो आपण तेव्हा काय असतं महाराज? पाऊस असतो. पाऊस कुठपर्यंत लागतो? पाऊस भगवती निरा मातेचं दर्शन होत नाही तोपर्यंत जवळजवळ पाऊस असतोच. पुणे जिल्हा सोडला, सातारा जिल्हा लागला की काय असतं महाराज? वारं असतं, भयंकर वारं लागतं. आहे की नाही? आणि जेव्हा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो तेव्हा भयंकर ऊन तापतं. किती कठीण प्रसंग आहे महाराज. आहे की नाही? कधी कधी इतका पाऊस पडतो, इतका पाऊस पडतो, तंबूत पाणी नसतं, पाण्यातच तंबू असतो. विठ्ठल पण वारकऱ्याचा नेम आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. नेम सोडायचा नाही. काय हो, किती पाऊस पडो, वारा लागो, काय लागो. ज्ञानोबऱ्यांच्या सोहळ्यात पायी चालायचं म्हणजे चालायचं, दिंडी सोडायची नाही महाराज. एवढं सगळं कष्ट सहन करून आपण पंढरपूरला जातो. वारकऱ्याचा नेम आहे, देवाचं दर्शन झाल्याशिवाय घरी माघारी जायचं नाही. मग देवाचं दर्शन करायची ती बारी कुठं असते माहिती आहे आपल्याला? गोपाळपूरच्या पुढं असते. पण काही हरकत नाही. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. चंद्रभागेचं स्नान करावं, क्षेत्र प्रदक्षिणा करावी, बारीमध्ये लागावं. 2-2 दिवस लागतात बारीमध्ये. 2-2 दिवस लागतात, 4-4 दिवस लागतात. ती बारी पुढं पुढं सरकत असते. बारी जसं जे पुढं सरकते आणि मग संत शिरोमणी चोखोबऱ्यांच्या संजीव समाधीवर आपण मस्तक ठेवतो.
भक्त शिरोमणी श्री नामदेवरायांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवतो, भगवान गणेशाचं दर्शन करतो, पुढं जातो, कान धरून नाचे गरुड पारी, लोटांगण घालून महाद्वारी, गरुड खांबाला आलिंगन देतो आणि देऊन गेल्यानंतर पुढं मग जसा आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो ऐकले. किती कष्ट सहन केले, 18 दिवस वारीमध्ये गेलो, 4 दिवस बारीमध्ये उभे राहिलो. जेव्हा आपण देवाच्या जवळ जातो, देवाच्या चरणावर मस्तक ठेवतो, देवाला डोळे भरून पाहतो. डोळे भरून पाहिल्यानंतर भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंदू, मागील परिहार पुढे नाही शीन झाल्या दर्शने. देवाला डोळे भरून पाहिलं. 18 दिवसाचा सगळा श्रेम देवाला पाहिल्यावर देखील तुमचे चरण निवांत राहिले, सगळा भाग शीन निघून जातो. आता आपण द्वादशी झाली, काला झाला, घरी जाणार. एवढी मोठी आपण देवाची सेवा केली, देवाला मग काहीतरी मागितलं पाहिजे ऐकले. देवाला मागितलं पाहिजे. देवाला काय मागावं? देवाला मागव वाढावे संतान, नाही नाही असं मागू नये कधी. देवाला असं म्हणू नये. देवाला एवढंच म्हणावं, कोण पुण्य यांचा होईन सेवक, पुण्याचा होईल ऐसे वर्मा मद गावी नारायण, ऐसे वर्मा मद गावी नारायण. देहि बंधवानिका दुरावली, देहि बंधवानिका दुरावली, ऐसे वर्मा मद गावी नारायण, ऐसे वर्मा मद गावी नारायण. मागणी करावी, कोण पुण्य यांचा होईन सेवक. देवा आम्हाला ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या. देवाला काय म्हणावं? श्री ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या. आणि वद्यवारीला आपण आळंदीला आलो, ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं. ज्ञानोबरांनी एवढीच प्रार्थना करावी, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळ. तुम्ही कसे आहात? कृपाळू सज्जन. तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात. आम्ही कसे आहोत? अनाथ, अपराधी, पतित, आगळा, परी, पाय वेगळा नका करू. ज्ञानोबर आहे, तुम्ही आमचा वशिला जर देवाला लावला तर आमची फाईल कधी रिजेक्ट होणार नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी अपेक्षेना. देवाचा संताचा असा अनन्य संबंध आहे महाराज. म्हणून देवाची सेवा केल्यानंतर देवाला एवढीच मागणी करा, आम्हाला संतांची भेट करून द्या. आम्हाला ज्ञानोबर आहे, नाथ महाराज, गोरोबा काका, सावतोबा, चोकोबा यांचं दर्शन करून द्या, त्यांची भेट करून द्या. दुसरं काही मागू नका, कारण संत महात्मा भेटणं अत्यंत दुर्लभ आहे महाराज. त्यांची संगती झाली, निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती महाराज सांगतात. पण कोणतीही गोष्ट घडायला पुण्याची आवश्यकता आहे महाराज, पुण्याची आवश्यकता आहे. पुण्याशिवाय परमार्थ होत नाही. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. कीर्तन ऐकायलाही पुण्य लागतं महाराज, कीर्तन ऐकायलाही पुण्य लागतं. कीर्तन ऐकताना ते कीर्तन समजायलाही पुण्य लागतं, ऐकलं. कीर्तन समजायलाही पुण्य लागतं. कीर्तन समजल्यानंतर ते पटण्याकरता सुद्धा पुण्य लागतं, आणि पटल्यानंतर त्याचा अनुभव येण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. विठ्ठल कीर्तन आला आणि काय झालं? निद्रा घे लोडा से टेकून आला, झोपला. कधी विठ्ठल जे जे झाले की जागा झाला महाराज, असा प्रकार घडला जातो. म्हणून कुठल्याही गोष्टीला पुण्य लागतं, कुठल्याही गोष्टीला काय लागतं? पुण्य लागतं. पुण्याशिवाय परमार्थ होत नाही. तुकोबरे म्हणतो आमचं पुण्य उदयाला आलं आहे की. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, पूर्वजन्मी सुकृती थोर केली, ते मग आजी फळाशी आले, परमानंद आजी मानसी भेटी झाली या संत. आमचं पुण्य उदयाला आला, आम्हाला संतांची भेट झाली. नुसती भेट झाली नाही, आम्ही संतांना ओळखलं, आम्ही संतांना ओळखलं. बघा, प्रत्येक गोष्टीला पुण्य लागतं. संतांची भेट व्हायला पुण्य लागतं, संत ओळखायलाही पुण्य लागतं, आहे की नाही. कधी कधी संतांची भेट होते, त्यांना आपण ओळखतो,
पण त्यांच्या पायावर आपला विश्वास बसत नाही महाराज. तुकोबराय म्हणतात असं नाही, आम्हाला संत महात्मा भेटले, नुसते भेटले नाही, आम्ही त्यांना ओळखलं, नुसतं ओळखलं नाही, त्यांच्या पायावर विश्वास ठेवला. अभंगाचं पहिलं संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो. त्यांचं मी सुरुवातीला सांगितलं, कुठल्याही गोष्टीला पुण्य लागतं. संत महात्मा भेटायला पुण्य लागतं, संत महात्मा ओळखायला पुण्य लागतं, त्यांच्या चरणावर विश्वास बसायलाही पुण्य लागतं, आहे की नाही. म्हणून महाराज सांगतात संतांच्या पायी हा माझा विश्वास. आम्हाला संत महात्मा भेटले नाही, आम्ही त्यांना ओळखलं, नुसतं ओळखलं नाही, त्यांच्या पायावर विश्वास ठेवला. विश्वास नाही अशी व्यक्ती जगामध्ये नाही महाराज. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये विश्वास आहे, विश्वास नाही अशी व्यक्ती नाही, आहे की नाही. पतीचा पत्नीवर विश्वास आहे, आई वडिलांचा मुलावर विश्वास आहे, गुरुजींचा विद्यार्थ्यावर विश्वास आहे, स्वामीचा सेवकावर विश्वास आहे. विश्वास असल्याशिवाय जगातली कोणतीही गोष्ट होत नाही. विश्वास आहे, पण आपल्या विश्वासाचा विषय मात्र चुकलाय, नक्कीच चुकलाय महाराज, आहे की नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये विश्वास आहे. विश्वास, श्रद्धा, भाव हे पर्यायी शब्द आहेत, एकार्थवाचक शब्द आहेत. त्याला तुम्ही एकार्थवाचक शब्द म्हणा. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये विश्वास आहे, पण आपल्या विश्वासाचा विषय चुकला आहे. संतांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, नको त्या ठिकाणी विश्वास ठेवल्याशिवाय राहत नाही महाराज, आहे की नाही. महाराजांनी सांगितलं आमचा विश्वास आहे, आहे की नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये विश्वास आहे. माणसाचा विश्वास बसतो कुठं बसतो? हॉटेलच्या अन्नावर बसतो ना. मला जर तुम्हाला प्रश्न आहे, हॉटेलचं अन्न चांगलं आहे का पवित्र आहे? हो, हॉटेलचं अन्न चांगलं आहे का पवित्र आहे? वाह विठ्ठल विठ्ठल. हॉटेलचं अन्न चांगलंही नाही, वा वा, पवित्रही नाही. तो स्वयंपाक करणार कधी आंघोळ करतो काय माहीत नाही महाराज. तो लघुशंकेला गेल्यानंतर हातपाय धुतो का नाही काय माहिती. पण सामान्यरित्या मनुष्याचा विश्वास बसतो का नाही मला सांगा, आहे की नाही. त्याला वाटतो हॉटेलचं अन्न म्हणजे स्वर्गातलं अन्न, आहे की नाही. 500 रुपये खर्च करतो आणि ते हॉटेलचं अन्न खातो. कधीही खाऊ नये महाराज. पवित्र आपल्या मातृचरणाच्या हातून आपलं अन्न खावं, किंवा धर्मपत्नीच्या हातचं आपण अन्न खावं. बाहेरचं अन्नाचं कधी आपण सेवन करू नये. मी सांगत होतो विश्वास प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे, पण विश्वासाचा प्रत्येकाचा जो विषय मात्र चुकीचा आहे. नको ठिकाणी आपण विश्वास ठेवला. संतांनी जिथं विश्वास ठेवला तिथं आपण विश्वास ठेवला पाहिजे. इतर कुठेही विश्वास ठेवू नका. स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत, शेवटीचा अंत न पय कोणी, यमाचे हाती बांधून या देती, भूषणे ही घेती काढून या, ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. स्त्रिया पुत्र कलत्र हे सगळं मायावंत आहे, आपला विश्वास बसतो. पण महाराज सांगतात यमाचे हाती बांधून या देते. माणूस मेल्यानंतर घरचे रडतात, पण जर त्या माणसाच्या गळ्यामध्ये सोन्याचा जर दागिना असेल तर घरचे म्हणतात थांबा थांबा, दागिना काढून घ्या मग जाळा. विठ्ठल ऐसिया चोराचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तो का म्हणे. हे सगळे चोर आहेत महाराज, आहे की नाही. संसारातल्या ज्या ज्या काही गोष्टी असतात ते सगळे जोवरी चनगा तोवरी मनती माझा, माने ती लहान थोर देहा सुखाच्या कदा कोणी नसतं महाराज, आहे की नाही.
ते फक्त जोवरी चळ नका संपत्ती असते म्हणून लोक प्रेम करत असतात आहे की नाही. जेव्हा मोठा चाले धंदा तो बहीण म्हणे दादा, बहीण दादा म्हणते. कुठपर्यंत म्हणते? जोपर्यंत दादा देवळा सणाला बहिणीला घरी बोलावतो, साडी चोळी करतो तोपर्यंत. कोरोनाचा काळ आलता, एका देवळा सणाला दादानी बहिणीला घरी बोलवलं नाही. मग बहिणीला काकूनी विचारलं, ताई या दिवाळीला तुम्ही दादाच्या घरी गेला नाही? त्यावेळेस ताई म्हणते दादा माझा मेला आता. का? एका देवळा सणाला नाही बोलवलं तर ताई काय म्हणते, दादा मेला. म्हणजे जो मोठा चाले धंदा तो बहीण म्हणे दादा. कारण सर्व प्रेम जे करतात लोक ते प्रेम आपल्यासाठी करत नसतात, फक्त आणि फक्त धनासाठी आणि संपत्ती करत असतात. म्हणजे सगळे चोर लोक आहेत महाराज, सगळे चोर लोक आहेत. माता पिता बंधू बहिणी कोणी न पोती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे तो सुखाचे मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचुनी. सगळे मायावंत आहेत, कोणी आपलं शेवटी रक्षण करणार नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. म्हणून महाराजांनी सांगितलं आम्ही विश्वास ठेवला, पण कुणावर ठेवला? फक्त संतावर ठेवला. आमचा विश्वास फक्त संतावर आहे, दुसऱ्यावर आमचा विश्वास नाही. जगामध्ये आणखी दोन आहेत. कोण आहेत? एक भ्रांत आहे आणि एक विप्रलंबक आहे. भ्रांतावर आमचा विश्वास नाही आणि विप्रलंबकावर आमचा विश्वास नाही. भ्रांत म्हणजे कोण हो? ज्याचं स्वतःचं अज्ञान गेलं नाही त्याला भ्रांत म्हणा. एक उदाहरण सांगतो. गुरुजी होते शाळेतले, तिसरी, आता लहान लहान मुलं होते, तिसरी चौथीचे विद्यार्थी, सगळे लहान लहान मुलं होते दुसरीचे. आणि मग पाठ शिकवत असताना त्या पाठामध्ये एक शब्द आला. कोणता शब्द आला? व्यासपीठ. मग ते लहान लहान मुलं होते, त्यांना विचारलं, त्यांना कळलं नाही व्यासपीठ म्हणून काय. मग त्यांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? आता गुरुजी कधी ज्ञानेश्वरी वाचत नव्हतं, मग त्याला व्यासपीठ म्हणून काय माहीत नव्हतं. गुरुजींनी मोगम सांगितलं की जसं आपल्या भारतामध्ये ज्वारीचं बाजरीचं पीठ आहे तसं अमेरिकेमध्ये व्यासपीठ नावाचं पीठ आहे म्हणे. विठ्ठल आता बरोबर आहे का होते? नाही ऐका नाही. म्हणजे ज्याचं स्वतःचं अज्ञान गेलं नाही तो जगाचं अज्ञान काय घालवेल? नाही घालू शकत. अशा भ्रांतावर आमचा विश्वास नाही, याच्यावर आम्ही विश्वास ठेवला नाही. आणि दुसरा वर्ग आहे विप्रलंबक. विप्रलंबक शब्दाचा अर्थ आहे फसवणारा. महाराज कलियुगामध्ये असे लोक, फसवणारे लोक जास्त भेटतात. महाराज एक पंचतंत्रातलं एक उदाहरण सांगतो. कोल्ह्याची मिटिंग भरली, सगळ्या कोल्ह्याची मिटिंग भरली. एक वृद्ध कोल्हा अध्यक्ष झाला आणि म्हणतो आता काय करायचं म्हणे, कोरोनाचा काळ येऊन गेला, ऐका नाही, दुष्काळी पडला, काहीची भ्रांत निर्माण झाली, आता चातुर्मास कसा जायचा मोठं अवघड आहे म्हटले. त्यातला एक हुशार कोल्हा उठला, म्हटले महाराज काही काळजी करू नका, आपल्या जंगलामध्ये एक हत्ती आहे, त्याला जर आपण मारलं आपला चातुर्मास सुखाचा जाईल म्हटले. मग कोण काम करेल? मीच काम करतोय. तरुण कोल्हा उठला, पळत पळत कुठे गेला? गजेंद्राकडे, हत्तीकडे गेला, नमस्कार केला. महाराज नमस्कार असो, विजय असो म्हणे. काय झालं? आज सर्व पशु पक्ष्यांनी मिटिंग घेतली आणि एक मताने असा निर्णय दिला की आजपासून या जंगलाचं राज्यपद तुम्हाला द्यायचे. आनंद वाटला. असं जगामध्ये कोण आहे ज्याला राजा नको, घोडे नको असं म्हणणारा कोण आहे का हो? प्रत्येकाला त्याची इच्छा आहे. त्या हत्तीला आनंद वाटला. मग महाराज आजचा शुभ मुहूर्त आहे, आजच अभिषेक झाला पाहिजे. मग काय करू? माझ्या पाठीमागं चला. कोल्हा पुढं पळतोय, हाती पाठीमागून येतोय. 1-2 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर तो कोल्हा मुद्दाम दलदलीच्या चिखलाच्या रस्त्यानं जातो. महाराज जिथं दलदल आहे, चिखल आहे, कोल्हा हलका असल्यामुळे निघून गेला. हत्तीनं थोडा विचार करायला पाहिजे होता, हत्तीने विचार केला नाही. त्या दलदलीच्या चिखलाच्या प्रदेशातून गेला, कमरे एवढा बुडाला, कोल्हा निघून गेला. तेव्हा तो हत्ती कोल्ह्याला म्हणतो, अरे कोल्होबा आता मी बाहेर कसं यायचं? कोल्हा म्हणतो, माझ्या शेपटीला पकड आणि बाहेर ये मूर्खा, माझ्यासारख्या विप्रलंबकावर तू विश्वास ठेवलाय, आता मर. विठ्ठल कलियुगामध्ये असे फसवणारे माणसं जास्त भेटतात. मग तुकाराम महाराज म्हणता असा आमचा यांच्यावर विश्वास नाही. आमचा विश्वास कोणावर आहे? संतांच्या पायी. हा माझा विश्वास. पण विश्वास आहे, विश्वास किती पाहिजे माहिती आहे आपल्याला? शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य तृण मानावे, जे घेवावे ते न म्हणावे विषय विरुद्ध, ऐसिया वैदिक निष्ठा. शास्त्राने सांगितले राज्याचा त्याग करा, केला पाहिजे. विष घ्या, घेतलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो. शास्त्रामध्ये एक उदाहरण आलेलं आहे. एक धर्मनिष्ठ राजा होता आणि दुष्काळ पडला होता, पाण्याची उपलब्धी नव्हती. समाजाला पाणी मिळावं म्हणून एक तलाव खोदला. दुर्दैवानं पाणी लागलं नाही. 6 महिन्यानंतर राजा शिकारीला गेला प्रधानासोबत. शिकार करून त्या तलावाच्या शेजारी एका झाडाखाली त्या प्रधानाच्या मांडीवर डोकं ठेवून राजा झोपला. त्या झाडावर पिंगला आणि पिंगलीचं जोडपं आलं. आल्यानंतर ती पिंगली मादी मालकाला म्हणते, महाराज हे झोपलेले कोण आहेत? तो पिंगला सांगतो, देवी हा देशाचा राजा आहे म्हणे, तो प्रधान आहे म्हणे.
बर हे काय खोदलंय? तलाव खोदलाय. पाणी का लागलं नाही? त्यावेळेस त्या पिंगलाने सांगितलं, जोपर्यंत राजाचं मस्तक धडा वेगळं करून त्याचं रक्त तलावामध्ये सांडलं जात नाही तोपर्यंत तलावाला पाणी लागणार नाही. त्यावेळेस ती मादी म्हणते, पिंगला म्हणते, महाराज राजा मेला, पाणी लागून काय उपयोग आहे? तसं नाही देवी. इथून 5व्या क्रमांकाचा जो वृक्ष आहे त्या वृक्षाच्या पानाचा रस जर झाडाच्या राजाच्या मस्तकाला लावला तर राजा परत जिवंत होईल. आणि सगळी भाषा प्रधानाला माहीत असते. प्रधान सगळं ऐकत असतो, प्रधानाला सगळं कळतं. प्रधान उठतो, ताबडतोब तो जे काही झाडाचे पानं आहेत झाडाची पानं तोडतो, त्याचा रस तयार करतो, तलवार घेतो, पहिलं आपलं बोट कापतो. बोट कापल्यानंतर त्या बोटावर रस ओतल्यावर पहिल्यासारखं बोट होतं, विश्वास बसतो. औषधामध्ये गुण आहे. मग ताबडतोब तो प्रधान जो आहे, राजेसाहेब झोपलेले असतात, राजाच्या छातीवर जाऊन बसतो, तलवार उगारणार इतक्यात राजाला जाग येते. राजा डोळे उघडून बघतो, आपलाच सेवक आपलाच प्रधान आपल्यावर तलवार उगारतोय. पण राजा कसलाही विचार न करता राजा परत डोळे झाकतो. प्रधान मस्तक वेगळं करतो, रक्त घेतो, तलावात टाकतो. थोड्या दिवसात तलाव तुडुंब भरून वाहू लागतो. त्या औषधामुळे राजा परत जिवंत होतो. विठ्ठल 6 महिने 1 वर्ष निघून जातात. आणि गेल्यानंतर त्या राजाला मनामध्ये, त्या प्रधानाला मनामध्ये शंका येते. म्हणजे 6 महिन्यापूर्वी मी राजाच्या छातीवर बसलो, राजाने डोळे उघडून पाहिले तरी डोळे झाकले, मी मस्तक धडा वेगळं केलं. न राहल्यामुळं तो प्रधान राजाला म्हणतो, राजेसाहेब मी तुमच्या छातीवर बसलो, तलवार उगारली, पण तुम्ही 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये एक शब्दसुद्धा काढला नाही म्हटले त्याविषयी. तेव्हा तो राजा प्रधानाला म्हणतो, प्रधाना माझा तुझ्यावर इतका विश्वास आहे, तू जरी मला मारणार असला त्या मारण्यामध्ये माझं कल्याण आहे हे माझा पूर्ण विश्वास आहे. विठ्ठल जसा त्या राजाचा प्रधानावर विश्वास होता तसा संतांच्या पायी हा माझा विश्वास. एवढा विश्वास आपला संतांच्या चरणावर असला पाहिजे. महाराज एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक पाश्चात्य पती पत्नी जोडपं होतं. समुद्रातून प्रवास चाललेला होता. जवळजवळ 2000 लोक त्या जहाजामध्ये होते. जहाज समुद्राच्या मध्यभागी आली होती. जिकडं तिकडं पाणीच पाणी आहे. समुद्राच्या भयंकर लाटा आहेत महाराज. दिवा दिसत नाही, लाईट दिसत नाही, गाव दिसत नाही, फक्त समुद्राच्या गर्जना ऐकायला येतात. आणि अशा प्रसंगामध्ये घडून येते घटना घडली गेली. तो जो काय नावेचा ड्रायव्हर आहे तो माईक हातामध्ये घेतो, सगळ्या सांगतो, सज्जन हो ऐका, आपलं दुर्दैव असं आहे हे जहाज अर्ध्या तासामध्ये पाण्यामध्ये बुडणार आहे म्हटले. ज्याला जसं आपला जीव वाचवायचा तसा जीव वाचवा. आता मला सांगा, जिकडं तिकडं पाणीच पाणी आहे, गाव दिसत नाही, दिवा दिसत नाही, लाईट दिसत नाही, आणि समुद्राच्या भयंकर गर्जना ऐकायला येतात, कोण वाचवणार आहे? सगळेजण धावा करतात, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण देवा रक्षण करा, रक्षण करा, रक्षण करा. त्या जो पती जो असतो तो पती शांत बसलेला असतो. पत्नी पळत पळत येते, पतिराजाच्या चरणावर मस्तक ठेवते. स्वामी तुमच्या चेहऱ्यावर भीती नाही, काळजी नाही, भीती वाटत नाही. तस तो पती काय करतो, खिशातली बंदूक काढतो, पत्नीच्या मानेवर धरतो. मानेवर धरल्यानंतर ती पत्नी मालकाला म्हणते, मालक ही काय थट्टा करण्याची वेळ आहे, मस्करी करण्याची वेळ आहे, आता आपण 15 मिनिटामध्ये मारणार आहे आणि बंदूक काय धरताय म्हटले. त्यास तो पती पत्नीला म्हणतो, देवी तुला माझी भीती वाटत नाही, बंदुकीमध्ये गोळ्या आहेत. माझ्या मनामध्ये आलं, मी जर बटन दाबलं तुला आत्ता मारावं लागेल म्हटले. ती पत्नी आपल्या मालकाला म्हणते, महाराज माझी पूर्ण खात्री आहे, जरी तुम्ही माझ्या मानेवर बंदूक धरली तरी तुम्ही बटन दाबणार नाही म्हटले. तो पती पत्नीला म्हणतो, देवी तुझी जशी खात्री आहे मी बंदूक धरल्यानंतर बटन दाबणार नाही, तसा माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. जहाज पाण्यात जरी बुडू लागलं तरी पांडुरंग माझं रक्षण करणार आहे. विठ्ठल एवढा विश्वास पाहिजे संतांच्या पायी, हा माझा विश्वास. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, प्रत्येक गोष्टीला पुण्य लागतं, पुण्याशिवाय परमार्थ होत नाही. संतांची भेट व्हायला पुण्य लागतं, संत भेटल्यानंतर त्यांच्या पायावर विश्वास बसायला पुण्य लागतं. कधी कधी आपला संतांच्या पायावर विश्वास असतो महाराज, परंतु आपल्या त्यांची सेवा घडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असं नाही, आम्ही संतांना ओळखलं, त्यांच्या पायावर विश्वास ठेवला, नुसता विश्वास नाही ठेवला, सर्व भावे दास सर्व
सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावाने आम्ही दास्यत्व केलं. ज्यांच्या समोर आपली सेवा आहे असे सद्गुरू श्री चैतन्य कानिपनाथ महाराज, त्यांचे श्रीगुरु सद्गुरू जयेंद्रनाथ महाराज. नवनाथ ग्रंथातली कथा आहे. देवी मैनावती काय करते, गोपीचंदाची मातोश्री आपल्या गुरूंची सेवा करतात, जयेंद्र महाराजांची सेवा करतात. आणि सेवा केल्यानंतर ज्या गोपीचंदाच्या पत्नी असतात त्यांना वाटतं ही जी काय आपली सासू आहे म्हटले, आपल्या मालकाला नक्कीच बैरागी करणार म्हटले, साधू करणार. मग काय केलं पाहिजे, त्याच्या गुरुलाच काहीतरी आपण काय केलं पाहिजे, फसवून मारलं पाहिजे. आणि म्हणून गावातल्या लोकांना, सेवकाला, राजाला भरवून टाकलं की हा जो काही जयेंद्र नाव महाराज आहेत ते काही खरे साधू नाहीत म्हटले. आणि मग तो गोपीचंद राजा कशाचाही विचार न करता खड्डा, सेवकडून खड्डा खोदवून घेतो, श्री सद्गुरू जयेंद्रनाथांना त्या खड्ड्यामध्ये ठेवतो आणि वरून काय करतो, सगळं शेण टाकून देतो. सद्गुरू जयेंद्रनाथ महाराज काय करतात, वज्रासन घालतात आणि वज्रासन घालून ते सर्व जे काय वरचं जे आहे ते सर्व अशा प्रकारचं स्लॅबसारखं काय होत असतं, अशा प्रकारची त्याची रचना होत असते. आणि त्या गुहेमध्ये जाऊन जयेंद्रनाथ महाराज भजन करतात. आणि कानिपनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज हे दोन्ही गुरुबंधू आहेत. आपल्या गुरूंच्या शोधासाठी ते निघत असतात. चलो मच्छिंदर गोरकाया, मच्छिनाथ असतात स्त्री राज्यामध्ये, सद्गुरू जयेंद्रनाथ असतात त्या गर्तेमध्ये, खड्ड्यामध्ये. दोघांनाही आपल्या गुरुची ओळख नाही. गोरक्षनाथाला माहिती आहे जयेंद्र महाराज कुठे आहेत, हाय का नाही, आणि कानिपनाथांना माहिती आहे मच्छिंद्रनाथ महाराज कुठे आहेत महाराज. आणि मग दोघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर एका झाडाखाली बसलेले असतात सद्गुरू गोरक्षनाथ आणि सद्गुरू कानिपनाथ. सगळ्यांना कथा माहिती आहे. सुंदर फळं लागलेले असतात महाराज. आणि मग फळं खातात. म्हणले काय करा, आंबे लागले सुंदर म्हटले. कानिपनाथ काय करतात, मंत्राचा प्रयोग करतात, सगळे पिकलेले आंबे खाली येतात. आता पोट भरलंय, जेवढं मिळालं ते खाल्लंय, आता जे उरलेले आंबे परत लावा म्हटले. सद्गुरू कानिपनाथ महाराज म्हणतात असं कुठं घडतं का म्हणे, एकदा झाडाचा आंबा तोडलाय परत लावता येत नाही म्हटले. सद्गुरू गोरक्षनाथ म्हणतात खऱ्या गुरुचा चालेला काय अवघड आहे म्हटले. खऱ्या गुरुचा जो बच्चा आहे, जो शिष्य आहे, त्याला काय अवघड आहे. आणि असं बोलल्यानंतर सद्गुरू मच्छिनाथाचं स्मरण केलं की ते सगळे पिकलेले आंबे परत झाडाला लागतात. आणि त्या दोघांमध्ये त्यामध्ये काय होते, गुरुचा शोध लागतो. अरे माहिती आहे तुझा गुरु कुठे आहे म्हणे, आहे की नाही, एवढी गुरुची बढाई मारतो, तुझा गुरु स्त्री राज्यात आहे म्हटले. मग गोरक्षनाथ म्हणतात मलाही माहिती तुझा गुरु काय करतो, तुझा गुरु खड्ड्यात पडलेला आहे म्हटले. आणि मग दोघांनाही आपल्या श्रीगुरूंचा काय होतो, शोध लागतो. मग गोरक्षनाथ स्त्री राज्यात जातात आणि सद्गुरू चैतन्य कानिपनाथ महाराज गोपीचंदाची जी राजधानी आहे त्या गावामध्ये येतात. आणि मग गोपीचंद येतो, पाहतो सद्गुरू कानिपनाथ महाराज राजयोगी होते. महाराज राजयोगी होते, 700 हजारो शिष्य होते. मोठा लवाजमा, हत्ती, घोडे, मृदंग, पताका, टाळ, गजरामध्ये ज्ञानोबा तुकाराम गजरामध्ये सगळी दिंडी आली. गोपीचंदला वाटतं गुरु असावा तर असा असावा. आणि मग गोपीचंद राजा गुरु करायला जातो. त्यावेळेस मैनावती मातेला गुरुजी आपले गेल्यामुळं अंतर्धान झाल्यावर दुःख होतं. त्याच जयेंद्रनाथ महाराज आणि गुरुजी असणारे जे कानिपनाथ महाराज, गोपीचंदा अरे तुम्हाला गुरु करायला आलास, पण तू माझ्या गुरुलाच तू काय केलेलं आहे म्हटले, त्या खड्ड्यामध्ये तू काय केलं, लिदीमध्ये पुरलंय म्हटले. आणि मग लक्षात ठेव, पण तू जी काही तुझी माता आहे, हे माता अत्यंत परम भक्तिवान आहे, महात्मा साधू वृत्तीची आहे म्हटले. काळजी करू नको, तुझं मी रक्षण करतो म्हटले. तुझ्या आकाराचे 5 पुतळे तयार कर. मी काय सांगतो, सर्व भावेदास झालो त्यांचा 5 पुतळे तयार कर. सोन्याचा, चांदीचा, लोखंडाचा, प्रत्येक धातूचा पुतळा तयार केला. आणि जिथं सद्गुरू श्री जयेंद्रनाथ महाराज त्या गर्तेमध्ये होते तिथं गोपीचंदाने एक पुतळा आणून ठेवला. आणि मन मी गोपीचंद आलोय असं बोलल्यावर सद्गुरू जयेंद्रनाथने वर पाहिल्यावर तो पुतळा भस्म झाला. महाराज भस्म झाला. दुसरा पुतळा ठेवला. मन मी राजा गोपीचंद आलोय सेवेसाठी असं म्हटल्याबरोबर श्री गुरु जयेंद्रनाथांनी वर पाहिलं, परत तो पुतळा भस्म झाला. 4-5 पुतळे भस्म झाले. असं झाल्यानंतर श्री गुरु जयेंद्रनाथ विचार करतात यांचं रक्षण करणारं कोण आहे म्हटलंय, है की नाही.
माझ्या हातून कोणी वाचू शकत नाही. असा प्रकार का घडला गेला? शेवटी लक्षात आलं, ज्या तुझं रक्षण केलंय त्या अर्थी तू नक्कीच ब्रह्म सायुज्य प्राप्त करणार. विठ्ठल विठ्ठल. आणि मंत्राचा प्रयोग केला सद्गुरू जालंधरनाथ महाराज आपोआप दिव्य योग्याची मूर्ती आहे की नाही, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा गुरु श्री जालंधरनाथ महाराज प्रकट होतात आणि गोपीचंद राजावर काय करतात, अनुकंपा करतात. हा सगळा प्रकार का घडला गेला? संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला, सद्गुरू चैतन्य कालीप्रत महाराजांची कृपा झाली, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकाराम महाराज वर्णन करतात, महाराजांना विचारलं, तुम्ही संतांच्या पायावर विश्वास ठेवला, सर्व भावाने त्यांचं दास्यत्व केलं, पण कशासाठी केलं? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या त्याची माझे हित करीती सकार, 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 हासची माझे हित करीती सकार, त्याची माझे हित करीती सकार, त्याची माझे हित करीती सकार, त्याची माझे हित करीती सकार. विचारा, तुम्ही साधू पुरुषांच्या पायावर विश्वास ठेवला, कशासाठी ठेवला, का ठेवला? त्याची माझे हित करीती सकळ जे नेहा गोपाळ कृपा करे. हित नाम अत्यंतिक कल्याण. आमचं हित करणारे जर कोण असतील तर ते फक्त संत आहेत. जगामध्ये हिताचं ज्ञान फक्त दोघांना आहे, एक श्रुती मातेला आणि एक संतांना. शोधून आले संत हिताहित जगाचे पै, अहितापासून काढे ते हित देवनी वाढविती नाही. श्रुती प्रवृत्ती माऊली जगा, पण श्रुती जड आहे, संत महात्मे चेतन आहेत. अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्वम. श्रुती माता फक्त अज्ञात वस्तूचं ज्ञान करून देते, संत महात्मे फक्त ज्ञान करून देत नाहीत. हाती धरवूनिया पावविले घरा, त्याच्या उपकारा काय द्यावे. जगामध्ये दोन गोष्टी अज्ञात आहेत, एक धर्म आणि ब्रह्म. जगाला धर्मही कळत नाही आणि ब्रह्मही कळत नाही. धर्म तो न कळे काय झाकेले डोळे, आणि ब्रह्म नाम परमात्माही जगाला कळत नाही. देव महात्मे कळे ना कोणा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात. म्हणून त्या देवाचा महिमा आणि धर्माचा महिमा संत महात्मे आपल्याला सांगतात आणि आपल्या त्या परमपदाची प्राप्ती करून देतात. साधू संत माय बाप तेही केले कृपादान, पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान, पुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधिले साधन, वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातले अंजन, येऊनी गुरुनाथे माता ठेविला करो, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारो, गरजत चालेलो फिटला अज्ञान अंधारो, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारो. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहेर, तेही केले कृपादान, मस्तकी ठेविला कर, माया मोह निरसली, शुद्ध झाले कलेवर, त्याची माझे हित करीती सकळ.
जेणे हा गोपाळ कृपा करी, ज्याच्या योगानं पांडुरंगाची आमच्यावर कृपा होईल असं संत महात्मे करतात. आता संतांची कृपा होणं, देवाची कृपा होणं म्हणजे काय महाराज? आहे की नाही? विचार करा. लोक म्हणतात आमच्यावर खूप मोठी देवाची कृपा झाली, खूप मोठी संतांची कृपा झाली. काय झालं? 20 एकर जमीन होती, 40 एकर जमीन झाली. आता ही काही देवाची कृपा आहे का हो? जमीन वाढणं ही काही देवाची कृपा नाही. एकाने आम्हाला सांगितलं माझ्यावर देवाची खूप कृपा झाली. काय झाली? गावात 1 बंगला होता, 2 बंगले झाले. 2 बंगले होणं, 40 एकर जमीन मिळणं, यामध्ये देवाच्या कृपेचा कसलाच संबंध नाही महाराज. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. धन जे आहे ते प्रारब्धानं मिळतं, देवाच्या कृपेने मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल देव असली कृपाही करत नाही महाराज. आहे की नाही? जरी असली कृपा केली तर त्या भक्ताला आपल्यापासून देव परमात्मा दूर करतो. महाराज परमात्मा आपल्यापासून दूर करतो. गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर होते. त्यांच्याकडे एक विद्यार्थी आला. तो श्री गुरु मामासाहेबांना म्हटलं, मामासाहेब माझ्यावर देवाची खूप मोठी कृपा झाली. म्हणजे काय झालं? माझं लग्न झालं म्हटले. ते श्री गुरु मामा म्हटले, अरे लग्न होण्यासाठी देवाची कृपा कशाला पाहिजे? कृपा मानायची झाली तर ज्या माऊलीबरोबर लग्न झाले त्या माऊलीची कृपा मान ना. विठ्ठल म्हणून भगवत प्राप्ती, धन प्राप्ती, ऐश्वर प्राप्ती आणि देव कृपा याचा कसलाही प्रकारचा संबंध नाही. मग देवाची कृपा होणं म्हणजे काय? जिकडे पाहे तिकडे बाई, हरे विन दुजे नाही, समजते श्री वासुदेव, ऐशा प्रतिती रसाचा ओतला भाव. जिकडं पाहिल तिकडं पांडुरंगाचं दर्शन होणं म्हणजे ही खरी कृपा आहे महाराज. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित, जान माझा तेची माझे हित, करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा कर. एकदा मोठ्या प्रेमानं श्री पांडुरंगाचं मुखाने नाव आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, हरि विठोबा संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा त्याचे माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. परमार्थिक साधन करत असताना कधी कधी साधकाच्या जीवनामध्ये कमी जास्तपणा होतो. साधना करत असताना कारण परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोटे अनुताप. परमार्थ म्हणजे श्रस्य धारा निशिता, दुर्गम पथस्थत कवयो वदंती. वस्त्रेच्या धाऱ्यावर चालावा असा परमार्थ आहे म्हणा. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. मग कधी कधी असं वाटतं आम्ही एवढं भजन केलं, एवढं वारी केली,
आयुष्यभर परमार्थ केला, पण अजून देवाची कृपाने मग अशा प्रसंगाला साधकाचा आत्मविश्वास डळमळतो. मग अशा प्रसंगाला संत महात्मे काय करतात? धीर देतात. भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व. घाबरू नको, घाबरू नको. कर, वारी कर, भजन कर, पारायण कर. कधी ना कधी देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. शास्त्रामध्ये 3 दोष सांगितलेले आहेत. शास्त्रामध्ये 3 प्रतिबंध सांगितले आहेत. मल दोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे. भूत प्रतिबंध आहे, वर्तमान प्रतिबंध आहे, भावी प्रतिबंध आहे. या प्रतिबंधाची निवृत्ती झाल्याशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही. मल दोष म्हणजे पाप वासना, विक्षेप म्हणजे अंतकरणाची चंचलता, आणि आवरण अज्ञानाला आवरण म्हटलेलं आहे. प्रतिबंध वर्तमानो विषयासक्ती लक्षणा प्रज्ञा माध्यम कुतर कश्य विपर्य दुराग्रहा. वर्तमान प्रतिबंध म्हणजे विषयासक्ती, प्रज्ञा माध्यम म्हणजे बुद्धी मंद असणं, कुतर्क करणं, विपरीत निश्चय करणं. मला 3 प्रतिबंध सांगितले. वर्तमान प्रतिबंध, भूत प्रतिबंध, अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही सेविता. आणि भावी प्रतिबंध श्री वामदेवांच्या जीवनामध्ये 1 जन्माचा सांगितला, श्री भरतजींच्या जन्मामध्ये 3 जन्माचा सांगितला महाराज. अशा प्रतिबंधाची निवृत्ती झाल्याशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होत नाही. कारण जीवाची स्वाभाविक इंद्रिय बहिर्मुख आहेत, आहे की नाही महाराज? इंद्रियांची स्वाभाविक धाव विषयाकडे आहे, आणि त्या इंद्रियांना विषयापासून परावृत्त करून देवाकडे लावण्यासाठी पुरुषार्थ लागतो महाराज. आणि असा पुरुषार्थ करताना कधी कधी माणसाचा धीर खचून जातो. युगांत होय ते वीर विराग सहाती महाराज वर्णन करतात. ज्ञानोबरांनी 18व्या अध्यायामध्ये खूप वर्णन केलं आहे. मग अशा प्रसंगाला कधी कधी काय वाटतं? परमार्थ सोडून द्यावा की काय? मग त्या प्रसंगाला संत महात्मे धीर देतात. घाबरू नको, भजन कर, वारी कर, देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाहीत. भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. आणि अशा प्रकारे धीर दिल्यानंतर एखादा अतिमंद साधक असला, संत महात्मे काय करतात? त्याच्यावर अनुग्रह कृपा करतात. हे असो दिठी जयावरी झळके पद्म करू माथा पारुके तो जीवची परितुके महेशशी. संत महात्मे काय करतात? अनुग्रह कृपा करतात, कृपाशक्तीचा वापर करतात. नेत्राच्या कृपेनं, आलिंगनाच्या कृपेनं, अशा प्रकारे स्पर्श कृपेनं त्याला काय करतात? ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात. म्हणून महाराज सांगतात, त्याची माझे हित करी ते सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. जगद्गुरु तुकोबर आहे. अशा साधू पुरुषाचं उद्दिष्ट आम्ही आदरानं ग्रहण करू. अभंगाच्या 4थ्या चरणात तुका म्हणीसे घेईन बारी, तुका म्हणीसे घेईन बारी, तुका म्हणीसे घेईन बारी, तुका म्हणीसे वचन मोनी वचनान मोनी बोलले त्याची माझी हित करीते सकाळ, त्याची माझी हित करीते सकाळ. कृपा करी कृपा करी Ah
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे शेष घे नावडे वचनाना मोडी बोलले ते अशा साधू पुरुषांचं उच्चिष्ट आम्ही आदरानं ग्रहण करू. आता संतांचं उच्चिष्ट म्हणजे काय हो, काय काय पंथामध्ये चुकीची पद्धत आहे. गुरु महाराज जेवायला बसतात आणि त्यांचं उष्ट शिष्याला प्रसाद म्हणून देतात. हे काय खरं उच्चिष्ट नाही. संतांचं उच्चिष्ट म्हणजे काय, ज्ञानोबरांचं उच्चिष्ट काय, ज्ञानोबरांचं उच्चिष्ट म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. तुकोबरांचं उच्चिष्ट म्हणजे गाथा आहे. शांतीप्रभू एकनाथ महाराजांचं उच्चिष्ट म्हणजे भागवत आहे. मग तुका म्हणे शेष घेणं आवडे म्हणजे काय करू आम्ही, ज्ञानेश्वरी गाथा भागवताचं पारायण करू. नुसतं पारायण नाही करणार, वचनानं मोडी बोललेले ते एक तरी बोवी अनुभवावे. ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी बोवी अनुभवावे. ज्ञानोबरांच्या एकात्री ओवीचा अनुभव घेऊ, गाथ्यातील 4000 अभंगापैकी एकात्री ओवीचा नक्की अनुभव घेऊ, भागवतातील 18,000 ओवीपैकी एकात्री ओवीचा अनुभव घेऊ महाराज. म्हणून आमच्या संस्थेचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु नत्तसिंग बाबा सांगायचे, ज्याच्या घरी असे ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा. नुसता घरात जरी ज्ञानेश्वरी गाथा असला चरणावर माथा ठेवावा. गुरुवर्य नत्तसिंग बाबा असंही म्हणायचे, ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण नेम करा. एवढा मोठा भव्य दिव्य उत्सव आहे, ऐक नाही. ज्यांच्या गळ्यात माळ नसेल त्यांनी कृपा करून माळ घालून घ्या. कारण आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला काय आवडतं, दुसरं काय आवडत नाही. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. देवा अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. म्हणून व्यसन मुक्त होणं आहे की नाही, मांसापासून परावृत्त होणं. तुळशीची माळ देवाला अत्यंत प्रिय आहे. संताला आवडणारं आपण साधन करावं म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करावी. दररोज हरिपाठ म्हणावा, ज्ञानेश्वरी वाचावी. असा नेम करा आपण आजपासून की हरिपाठ वाचल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही आम्ही दररोज सकाळी. ज्ञानेश्वरीच्या आम्ही म्हणणार नाही तुम्ही 100 ओव्या वाचा, पण कमीत कमी 5 ओव्या वाचल्याशिवाय सकाळी आंघोळ झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या 5 तरी ओव्या वाचू, त्याशिवाय आम्ही पाणी सुद्धा ग्रहण करणार नाही. असा नेम करा. आणि असा जर आपण नेम केला तर तो देवा परम पूज्य जगी तुका म्हणे शेष घे नावडी वचनानं मोडी बोलिले ते त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ नामदेव तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल